सोहम, मला तुझा विश्वास नव्हता मोडायचा रे. मी फक्त मम्माच्या भीतीपोटी ही गोष्ट कोणालाच नाही सांगितली. प्लीज यार, प्लीज. आता तरी सगळ्या गोष्टी आईवर ढकलू नकोस. या सगळ्यामध्ये तू सुद्धा तितकीच दोषी आहेस. काय ग तारा, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम आहे की नाही? ते पण सगळं खोटं आहे, नाटक आहे ते पण. सोहम प्लीज, माझ्या प्रेमावर शंका नको घेऊ. तारा, मला खूप वाईट वाटलं यार या सगळ्याचं. अख्ख्या जगासमोर तुमच्या दोघींचा खोटेपणा उघडकीस आलाय. तुम्हा दोघींना वाटत असेल की या सगळ्यात फक्त वजे घराण्याचं नाव बदनाम झालंय, तर तसं नाहीये. मेहेंदळींचं सुद्धा नाव जोडलं गेलंय त्याला. त्यांचंही नाव बदनाम झालंय. सगळं संपलं. सगळं 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 संपलं. आजवर मी जे नाव कमावलं होतं, घराण्याची प्रतिष्ठा सांभाळली होती, ते सगळं 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 संपलं. पण हे ज्यांनी केलंय ना, माझ्या घराण्याच्या नावाला ज्यांनी पट्टा लावलाय ना, त्यांना सोडणार नाही मी. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. सोडणार नाही मी त्यांना. भैरवीजी, यात तुमची स्वतःची चूक आहे. हा बदला घेण्यापेक्षा ना स्वतःच्या चुकीचा स्वीकार करा. आणि हो, तुम्ही आज ज्याच्याविषयी बोलताय ना, तो माझा सख्खा भाऊ आहे. कुठलंही वेडवाकडं पाऊल उचलू देणार नाही मी तुम्हाला. बरोबर बोलतोय तो मम्मा. प्लीज, आता तरी काही वेडं वाकडं करायचा विचारही करू नको. बास झालं आता. तुझ्या याच स्वभावामुळे आपल्याला सगळ्यांना हा दिवस बघायला लागतोय. घाबरू नको सोहम. जेवढं मला कळतंय, मला दिसतंय, त्यात सारंगचं हे डोकं असूच शकत नाही. याचा मोरक्या कोणीतरी वेगळाच आहे. जगन्नाथचं डोकं आहे. जगन्नाथचं. त्याला खूप दिवसापासून मला एक्सपोज करायचं होतं. आज त्याने असा हा डाव साधला काय, सगळ्यांना हाताशी घेऊन. याची किंमत त्याला खूप मोठी मोजावी लागेल. सगळ्यात पहिलं काटा या जगन्नाथचाच काढीन मी. हो भैरवीजी, सोडून द्या तो विषय. तसाही तुमचा हिशोब चुकता झालाच आहे ना. नुकसान तर नाही झालं ना तुमचं? आजवर जे पैसे तुम्ही सावली वहिनीच्या घरच्यांवर खर्च केले, त्याची परतफेड तर सारंगदादाने केलीच ना, चेक देऊन, व्याजासकट. बरं झालं. खूप मोठी गोष्ट केली आहे सारंगदादाने हा हिशोब चुकवून. ज्या सावली वहिनीचा आवाज तुम्ही आजवर वापरत होता, तिला आज फायनली न्याय मिळालाय. आणि तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्यात तुमच्या मुलीचं नुकसान झालं, तर नाही. हा, तुमच्या मुलीचं या सगळ्यात काहीही नुकसान झालेलं नाहीये. उलट तिचा फायदाच झाला. ताराला कधी गायचं नव्हतंच मुळात. आता ना तिला जे करायचंय, तिचं जे स्वप्न आहे ना, ते ती पूर्ण करणार. आणि तिच्याबरोबर तिचे वडील ठामपणे उभे आहेत. म्हणून ना हिशोबाचं वगैरे तर बोलूच नका तुम्ही. सोडून द्या आता तो विषय. सोडून देऊ असाच? माझ्या घराण्याची परंपरा, इब्रत सगळी वेशीला टांगली या लोकांनी, आणि असंच सोडून देऊ मी त्यांना? माझी इतक्या वर्षांची तपश्चर्या होती. हिला एवढी मोठी गायिका करण्याकरता मला कुठल्या कुठल्या दिव्यातनं जावं लागलंय ना सोहम, ते मला माहितीये. स्वतःचं अस्तित्व मिटवून हिला गायिका तार आवाज आहे म्हणून नाभारूपाला आणलंय मी. किती त्याग केलेत, किती बलिदानं दिली आहेत, ते फक्त मला माहितीये सोहम. आणि तुला काय वाटतं, तुझ्या भावाने तो 1.5 दमडीचा चेक माझ्या पुढे फेकून त्या सगळ्याची भरपाई केलीये? या सगळ्याची भरपाई या जन्मात तरी कुणीच करू शकत नाही. पैशात तोलतोयस तू माझ्या घराण्याच्या इब्रतीला?
आजवर वसई घराण्याचं नाव मी कुठल्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. काय सन्मान होता वसई घराण्याचा समाजात. पण आज बाहेर तोंड दाखवायला लाज वाटते मला. ही या घराच्या बाहेर पडली ना तर लोक शेण घालतील माझ्या तोंडात, शेण. हे सगळं जे आज घडलं ते त्याची बातमी अशी वणव्यासारखी पसरली असेल सगळीकडे. काय तोंड दाखवू मी बाहेर, काय करू मी, तू सांग ना. भैरवीजी, याचा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होतात. चूक करण्याआधी केला होतात का हा विचार? कोणतीही व्यक्ती ना खोटेपणा करून कधीच यशस्वी होत नसते. खरं तर तुम्हाला त्याच दिवशी कळायला पाहिजे होतं, ज्या दिवशी तुम्ही हे नाटक सुरू केलं ना, की कधी ना कधी तरी हे सत्य बाहेर येणार. अरे काय बोलतोयस तू? अगदी बरोबर बोलतोय सोहम. सुमन, तू सावलीनी तिचं सत्य आपल्या सगळ्यांपासून का लपवून ठेवलं त्याचं कारण आपल्याला कळलेलं आहे. आणि तू जर सावलीला दोषी ठरवत असशील तर खरं तर तो दोष आम्हा तिघांचा आहे. कारण मला आणि सारंगला जेव्हा सावलीचं सत्य कळलं तेव्हा आम्ही ते तिच्यापासूनही लपवलं आणि तुम्हा सगळ्यांपासूनही लपवलं. त्यामुळे तुला शिक्षा द्यायची असेल तर मलाही द्यावीच लागेल. नाही, चुकताय तुम्ही. नका असे वागू तुम्ही. मला कळते तुम्ही काय करताय. या पोरीला वाचवण्यासाठी तुम्ही तिची ढाल बनून तिच्या समोर उभे राहताय. पण नाही, ती चुकलीये. तिने खूप मोठा अपराध केलाय. ती दोषी आहे आणि यासाठी तिला एकटीला शिक्षाही मिळणारच आहे. मी तुला म्हणालो होतो ना भैरवी, आठव माझी वाक्य आठव. कोंबडं झाकून ठेवलं म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही. मी तुला म्हणालो होतो भैरवी, एक दिवस तू एकटी पडशील, तुझ्यासोबत कोणीही राहणार नाही. मी तुला सोडून जातोय पण एक दिवस ताराही तुला सोडून जाईल. मला माफ कर तारा. तुझ्या जबाबदारीपासून मी पळून गेलो, तुला बापाच्या प्रेमापासून वंचित ठेवलं, तुझं बालपण हरवलं माझ्यामुळे. मी तुझा दोषी आहे बेटा, पण हे सगळं तुझ्या आईमुळे झालं. तिने मला नोकर बनवून ठेवलं होतं. माझं स्वाभिमान मला तिच्यासोबत राहू देत नव्हतं. पण एक दिवस मी परत येऊन सगळं व्यवस्थित करेन याची मला खात्री होती बेटा. तुम्ही माफी नका मागू. तुमची काहीच चूक नाहीये ह्या. आणि राहिला प्रश्न मम्माचा, तर मी लहानपणापासून बघत आली आहे ना मम्माला. तिचा स्वभाव मला कधीच पटला नव्हता, पण शेवटी मला तिच्याशिवाय आणि तिला माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. आम्ही दोघीच होतो एकमेकींसाठी. त्यामुळे ती जे जे वागत आली त्याला असा मला ठामपणे विरोधच नाही करता आला. तुमची काहीच चूक नाहीये यात.